नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 3 जून 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र पूर्व आहे. योग हर्षण आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:25 ते 2:06 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:47 ते 5:28 आणि यमगंड काळ सकाळी 9:03 ते 10:44 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र वृषभेतला रवी आणि बुधाबरोबर केंद्र करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी हाती घेतलेली कामं तुम्ही मार्गी लावू शकाल. तुमचे अंदाज बरोबर ठरतील. तुमच्यातला कॉन्फिडन्स एनर्जी चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधले सुद्धा नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. फक्त आजच्या दिवशी आर्थिक व्यवहारावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामंसुद्धा हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा धकाधकीचा दिसून येईल. बरीचशी कामं तुम्ही हाती घ्याल आणि ते पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र त्यामध्ये विलंब लागल्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन जास्त प्रमाणात येऊ शकेल. स्वतःच्या मानसिकतेवरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला उत्तम लाभ मिळू शकतील आणि महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. मात्र अनावश्यक खर्च यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहेत. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गीसुद्धा लागतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. तुमच्यातला आत्मविश्वास हा जबरदस्त दिसून येईल. तुमच्या कामाची दादसुद्धा दिली जाईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातला रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजचा दिवस धावपळीचा धकाधकीचा राहील. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन थोडंसं जास्त प्रमाणात येऊ शकेल. अनावश्यक कोणतेही कामं हाती घेऊ नका किंवा कामाचा जास्त प्रेशर घेऊ नका. काळजी घ्या.
फिरणं वगैरे होईल. मात्र कामं न झाल्यामुळे स्ट्रेस थोडंसं जास्त प्रमाणात जाणवेल. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ संभवतात. अनावश्यक खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. जे तुमचे मित्रपरिवार असतील त्यांच्यावर भेटीगाठी होतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या सरा चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन केलं जाईल. याचप्रमाणे तुमच्या कामाला दादसुद्धा मिळेल. मात्र वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी सुद्धा लागतील. फिरणं वगैरे मात्र तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. महत्त्वपूर्ण कामासंदर्भात विचार जरूर करू शकता. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आरोग्याच्या संदर्भातली काळजी घेणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास आजच्या दिवशी दिवसभर घडू शकतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात सुद्धा आजच्या दिवशी करू नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल मतवैचित्र असे काही अनुभव येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. मात्र छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद सुद्धा संभवतात. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्याच दिवशी डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्यासंबंधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 3 जून 2025 कर्ताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.